एक महत्त्वाची बातमी, सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भात मंडल जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 5वी मंडल जनगणना यात्रा निघणार आहे। दरम्यान तातडीने जातनिहाय जनगणना करण्याची सकल ओबीसी महामोर्चाने मागणी केली आहे। भंडाऱ्यातनं ही यात्रा सुरू होणार आहे। वडेट्टीवार सुद्धा या यात्रेत सहभागी होतील। ते या मोर्चाला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? सकल ओबीसी महामोर्चाकडून आज विदर्भामध्ये मंडल जनगणना यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारजी यांच्या नेतृत्वात आजपासून मंडल यात्रा निघतायत। आपण बघू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडारा जिल्हा ओबीसी बहुल जिल्हा आहे। या जिल्ह्यामधनं ह्या यात्रेची सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात ही यात्रा जी आहे ती भंडाऱ्यावरून निघे आणि विदर्भातल्या 11ही जिल्ह्यात जिथे ओबीसींची बहुसंख्य मतदार आहेत, ओबीसी आहेत, त्या भागामधनं ही 11 जिल्ह्यातून ही मंडल यात्रा जाणार आहेत आणि मागणी आहे ओबीसींची जातीय जनगणना करावी। या प्रमुख मागणीसाठी ही यात्रा आपण बघू शकतो। हे सगळे लोक एकत्र आलेले आहे। काँग्रेस नेते, काँग्रेसचा ओबीसी चेहरा विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत आहे। याचं संयोजन जे आहे ते उमेश कोराम या ठिकाणी करतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मागणी एकच आहे की या जातीय जनगणनेमध्ये ओबीसींची जातीय जनगणना व्हावी आणि तीच मागणी घेऊन जिथे ओबीसी बहुल भाग आहे त्या विदर्भातल्या सगळ्या भागात ही यात्रा जाणार आहे। स्वतः काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारजी या यात्रेचं नेतृत्व करणार आहे। ते या ठिकाणी यात्रेत असणार आहे। वेगवेगळे वाहनं असणार आहे। ठिकठिकाणी स्वागत आहे। भंडाऱ्यावरून सुरुवात झालं तर मौदा, त्यानंतर नागपूर, वर्धा, विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जी आहे ती जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीच्या मुद्द्यावर लोकांना एकत्र करणे आणि ओबीसींची जातीय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसाठी विजय वडेट्टीवारजी यांच्या नेतृत्वात सकल ओबीसी समाजाची ही यात्रा जी आहे ती आजपासून सुरू होत आहे। नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर भंडाऱ्यातनं ही यात्रा सुरू होणार आहे आणि वडेट्टीवार या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील।